नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी राहुल मेश्राम. आज हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आज आम्ही प्रवास करणार आहे ठाणे स्टेशन ते नागपूर. आणि हे आहे ठाणे स्टेशन आणि आम्ही आहोत प्लॅटफॉर्म नंबर 5 वर. आणि आता हे बघताय तुम्ही मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजेच मुंबईची लोकल. दुपारची वेळ असल्यामुळे फारशी काही गर्दी दिसत नाही, पण हीच वेळ जर संध्याकाळची असती तर इथे खूप गर्दी दिसत होती. आणि आता तुम्ही बघताय आपली सेवाग्राम एक्सप्रेस जी नागपूर करता आहे ती आलेली आहे. आता आपण आपला पुढचा प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर आता आपण ठाणे स्टेशनवरून निघालेलो आहे. पुढील स्टेशन आहे कल्याण, कसारा, नंतर इगतपुरी, नंतर आहे नाशिक रोड. असे बरेचसे स्टेशन आहेत नागपूरपर्यंत जायला. तर आता आपण कसारा स्टेशनला पोहोचलेलो आहे. कसारा हा हॉल्ट नाही आहे, बट टेक्निकल हॉल्ट आहे, कारण आपण इथे रेल्वेची इंजिन चेंज करतो. पुढे कसारा घाटवरून आपण निघाल्यानंतर आपल्याला असे बरेचसे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळणार आहे. कस्तो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओडाली. कस्तो मजा है लई लई मा रम्मैलो काली ओडाली. अजुनू साजीने में अजुनू ससीने में. आणि हे जे तुम्ही बघताय इथे आता पण काही लोक वस्ती करून राहत आहेत. आणि हे बघताय तुम्ही इथे आता पण त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ते लोक पावसाळ्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती करतायत. जे आतापर्यंत तुम्ही दृश्य बघितले कसारा घाटातली आहेत. आणि आता आपण जवळपास मला वाटते इगतपुरीच्या आधी आलो, म्हणजे इगतपुरी जवळपास आलेलो आहोत आपण. हां, इगतपुरीच्या आधीचा व्ह्यू आहे हा. इथे आल्यानंतर आपल्याला वाटतं दरी खोऱ्यात आलेलो, पण तो थोडा व्ह्यू मिस झाला माझ्याकडून. पण इथे बघू शकता ह्या 2 लाईन्स आहेत, म्हणजे एक जाणारी वेगळी आहे आणि येणारी वेगळी आहे, कारण इथे निर्माण झालेले आहे. आणि आता आपण पोहोचलो आहे इगतपुरी स्टेशनला. हे इंजिन बघताय तुम्ही, खूप जुनं इंजिन आहे. आणि आपण आता इगतपुरीवरून पण निघालेलो आहेत. असे बरेचसे स्टेशन्स आहेत जे आपल्याला पुढे थांबावे लागतील, पण आपण शक्य नाही ते सगळे कॅचअप. आणि इथून पुढे हा रात्रीचा प्रवास चालू होतोय आपला. आणि आता आपण आहोत भुसावळ स्टेशनला. आणि आता वाजले आहेत सकाळचे 5. आपण पोहोचलोय अजनी स्टेशनला आणि इथून पुढे लवकरच आपण नागपूर स्टेशनला पण पोहोचू. आता नागपूर जंक्शनला आपण उतरल्यानंतर पुढचा प्रवास करण्यासाठी आम्हाला मेन बसस्टॉपवरती जावं लागेल. आणि आता इथून आम्ही मेन बसस्टॉपला जायला थोड्याच वेळात निघणार आहोत. तर आम्ही आता बसस्टॉपला पोहोचलेलो आहेत आणि बस पकडली आहे ती नागपूर ते मोरगाव अर्जुन. सांगायचं झालं तर मी एवढं बसने प्रवास केलं, बट ह्या कंडक्टर दादांचं वागणं आणि त्यांची बोलण्याची पद्धत, म्हातारा लोकांशी कसं बोलायचं, लेडीजशी कसं बोलायचं, हे त्यांना खूप चांगल्या रीतीने जमलं आहे. आणि आम्ही आता आपल्या बसस्टॉपला थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.